चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण गायिका सुमन कल्याणपूर यांची माहिती घेणार आहोत. सुमन कल्याणपूर यांचे मूळ नाव सुमन हेमादी असून जन्म 28 जानेवारी 1937 रोजी झाला. ही एक भारतीय पार्श्वगायिका आहे. ती एक भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय पार्श्वगायिकापैकी एक आहे. हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, ओडिया आणि पंजाबीसह इतर भाषांमध्ये चित्रपटासाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. सुमन कल्याणपूरना हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील सर्वात लोकप्रिय गायिकापैकी एक मानले जाते. त्यांच्यासोबत मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश, गीता दत्त, आशा भोसले, हेमंत कुमार, तलत महमूद, किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि मन्ना डे, शमशाद बेगम यांचा समावेश आहे. सुमनने एकूण 857 हिंदी गाणी गायली आहेत. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील पूर्व बंगालमधील एका ढाका येथे झाला. त्यांचे वडील शंकरराव हेमादी हे कर्नाटकातील मंगळूर येथील सारस्वत ब्राह्मण कुटुंबातून आले आहेत. हेमादी हे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुडापूर तालुक्यातील एक गाव आहे. वडील, आई सीता हेमादी यांच्या व्यतिरिक्त कुटुंबात 5 मुली आणि एक मुलगा. सुमन तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. 1943 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत आले. तिथे त्यांनी आपले संगीत प्रशिक्षण पूर्ण केले. सुमनला चित्रकला आणि संगीतामध्ये आवड होती. मुंबईतील प्रसिद्ध सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रकलेमध्ये अभ्यास करण्यासाठी जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे प्रवेश घेतला. त्याचबरोबर पुण्याच्या प्रभात फिल्मचे संगीत दिग्दर्शक आणि त्यांच्या कुटुंबाचे चित्र पंडित केशवराव भाले यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्तर नवरंगकडून संगीत शिकायला सुरुवात केली. सुमनची लहान बहीण श्यामा हेमादी पण एक गायिका होती. सुमनने 1958 मध्ये मुंबईतील एक व्यावसायिक रामानंद कल्याणपूर बरोबर लग्न केले. त्यांची एक मुलगी आहे जिचे नाव चारू लागणी आहे, जी लग्नानंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. तिची मुलगी ऐशनी अग्नी भारतात परत आली व तिने एक NGO संस्था काढली. 1954 पासून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटासाठी गायन केले. उदाहरणार्थ मंगू, मियाँ बीबी राजी, दिल एक मंदिर, बात एक रात की, दिल ही तो है, शगुन, जहां आरा, सांझ और सवेरा, नूरजहां, साथी पाकीजा इत्यादी. त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन, रोशन नौशाद, SN त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर काम केले. त्यांनी 740 फिल्मी गाणी गायली. रफी बरोबर 140 गाणी गायली. त्यांनी मराठीमध्ये पसंत आहे मुलगी, पुत्र व्हावा ऐसा, मानिनी, अन्नपूर्णा इत्यादी मराठी चित्रपटासाठी गायन केले. सुमन कल्याणपूर यांचा जन्म लता मंगेशकर यांच्या आवाजाशी मिळता जुळता होता. त्यांच्या आवाजावर लता मंगेशकर यांच्या आवाजाचा प्रभाव होता. जेव्हा लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी उपलब्ध नसायच्या त्यावेळी संगीतकार सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेत असत. रॉयल्टीवरून जेव्हा रफी यांच्याबरोबर लता यांचा वाद झाला तेव्हा ती सर्व गाणी सुमनने रफी बरोबर गायली. पुरस्कार: सूर शृंगार पुरस्कार 3 वेळा, 2009 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा अवॉर्ड. सुमन कल्याणपूर यांच्या शास्त्रीय रागावर आधारित गायलेली गाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. धन्यवाद.